नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघू शकता, खूप मजेदार असा एक खिमा मी बनवला आहे. खूप सोपी पद्धत आहे. 7 ते 8 अंडे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत, पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मीठ टाकून. लसणाची पात, कोथिंबीर, 2 कांदे, हिरवी मिरची, छोटासा आल्याचा तुकडा आणि उकडलेले अंडे. सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला गरम मसाला थोडासा, धना पावडर आणि हळद एवढंच लागणार आहे. फटफट आपण सगळं साहित्य, लसणाची पात मस्त सोलून घ्यायची आहे. त्याचं टोक आणि खालचे ज्या शिरा असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे. व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं मी फास्ट फॉरवर्ड केला आहे, पण तुम्हाला तर माहीतच असं लसणाची पात कशी साफ करतात ते. सुरत स्टाईल बनवते मी. बाकी आपलं नॉर्मल जरी तुम्हाला पाहिजे असतं तरी मला कमेंटमध्ये सांगा, मी तोही नक्की तुम्हाला त्याचाही व्हिडिओ बनवून दाखवेल. त्याचे लसूण काढून घ्यायचं आहे आपल्याला. खाली पात आपल्याला वेगळी ठेवायची आणि लसूण आपल्याला हिरवी मिरची सोबत आणि छोट्याशा आल्याच्या तुकड्याबरोबर आपल्याला दळून घ्यायचं आहे. लसणाची पात आपण व्यवस्थित चिरून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला लसणाची पात चिरून घ्यायची आहे. त्यानंतर कांदा, कोथिंबीर हे सगळं आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे. फाईनली चॉप करायचं आहे आपल्याला सगळं. खूप कमी त्यात आणि झटपट हिरव्या मिरच्या, लसणाच्या पातीचा लावून छोटासा आल्याचा तुकडा एवढा आपल्या मिक्सरमधून काढून घ्यायचं. बघू शकता आपली हिरव्या मिरचीची पेस्ट तयार आहे. आता आपण अंडे सोलून घ्या. आता अंड्याचा प्रॉब्लेम काय झाला होता, तुम्ही जेव्हा पण अंडे आणताल ना तेव्हा सांगायचं आहे आपल्याला की ताजे अंडे नका देऊ. ताजे अंडे आणतो ना तर प्रॉब्लेम असा होतो की ते सोललीच जात नाही व्यवस्थित. तुम्ही किती पण उकडा आणि काही पण करा. बघा हे असे झाले होते सगळे अंडे. इतका मला कंटाळा आला होता ना, शेवटी असं वाटलं होतं हा व्हिडिओज बनवायचं बंद करून टाकू. पण कसे बसे माझ्या मिस्टरांनी दिले सोलून. तुम्ही बघा कसे अंडे सोललेत. असं तरी पण छान झालेली होती आपली रेसिपी. फक्त तुम्ही अंडे आणताना लक्षात ठेवा, ताजे अंडे नाही आणायचे. तेल टाकायचं आहे. सुरती किमा म्हटल्यानंतर तेल थोडं जास्तच लागणार. कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आपला थोडासा फ्राय झाला. फ्राय म्हणजे कसा, एकदम आपल्याला ब्राउनिश नाही करायचा आहे. फक्त कलर चेंज व्हायला लागला की आपल्याला त्यात लगेच लसणाची पात टाकून घ्यायची. सगळा फ्लेवर हा लसणाच्या पातीचा असणार आहे. खूप छान लागते ही रेसिपी. एकदा नक्की ट्राय करून बघा घरी. आता आपल्याला त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. थोडीशी कोथिंबीर आपण वरून गार्निश करणार आहे. हिरव्या मिरची, लसूण आणि अद्रकचं आपल्याला पेस्ट टाकून घ्यायची आहे. छान मिक्स करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि आपण जे सुके मसाले काढलेत ते यात टाकून घ्यायचे. मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मऊ कांदा आणि कांद्याची पात सगळे मसाले आपले मऊ असे फ्राय होते. सुके मसाले टाकून घ्यायचे. हळद, गरम मसाला आणि धना पावडर
व्यवस्थित हलवून थोडंसं पाणी टाकून मस्त आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दाताखाली वाजणार नाही. नाहीतर ते कच्चं लागतं ना, ते एवढं खास नाही लागत. व्यवस्थित आपल्याला हे सगळं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तेला पाण्यात. आणि नंतर आपल्याला छोटी किसणी जी असते ना, ज्याने आपण खोबरं वगैरे किसतो, त्याने आपल्याला सगळे अंडे एक एक करून यात किसून टाकायचे. किसून ठेवायचे नाहीत अंडे. जेव्हा गॅस चालू असतो तेव्हाच अंडे किसायचे. अंडे किसायला जास्त टाईम नाही लागत. मऊ वस्तू ती फटाफट किसल्या जातात. कोणत्याही किसणीचा वापर करू शकता, पण ही असली म्हणजे कसं धरायला सोपं असतं आणि फटाफट अंडे किसले जातात. बघू शकता अशा प्रकारे अंडे आपले सगळे किसून घेतलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी टाकून आणि मस्त त्याला शिजवून घेऊ. बघू शकता छान कलर आलेला आहे आपल्या अंड्याच्या याला, खिम्याला. मस्त झालेलं होतं. आमच्या घरात तर लहान मुलांनी मोठ्यांनी सगळ्यांनी खूप आवडीने खाल्लेला. तुम्ही बघू शकता पुढं व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जर व्हिडिओ तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. आणि माझे या अगोदरचे व्हिडिओ पाहिलेत की नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी तुम्हाला विचारलं होतं की माझा डेली ब्लॉग पाहायला तुम्हाला आवडेल का? जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की तुम्हाला टाकायचा ट्राय करेल. शक्यतो माझ्याकडे एवढा टाईम तर नसतोच, पण तरी मी तुमच्यासाठी प्रयत्न करेन. पाव आपल्याला मस्त तेलात तळून घ्यायचे, कारण की गरम पाव असल्याशिवाय मजा येत नाही. मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत पाव. चला बघू शकता मस्त आपले पाव ताजे होते. प्लेटिंग करून घेऊ. आपल्या इंस्टा आणि फेसबुक चॅनलला तुम्ही फॉलो करा. बघा आमचं बाळ पण खूप आवडीने खातं माझ्या डिश. त्याला खूप आवडलेलं आहे. बघू शकता तो काय म्हणतोय.